मराठी संपादकीय डिक्टेशन 100 शब्द प्रति मिनिट. बी रेडी. स्टार्ट. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. परंतु शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी नंतर संसदेच्या कामकाजात अडथळे आणले. यामुळे संसदेचे कामकाज वारंवार स्थगित करण्याची वेळ आली. तिकडे शेतकरी अजूनही सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तब्बल 70 दिवसांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसले तरी नंतर आंदोलकांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या. त्यात काही पर्यायांवर चर्चा झाली, परंतु त्यातून समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात समिती नेमण्याची घोषणा केली, परंतु या समितीतल्या सदस्यांच्या निवडीवर आंदोलनातल्या शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला. नंतर सरकारने एक पाऊल मागे जात काही काळासाठी कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची तयारी दर्शवली. परंतु हा प्रस्तावही आंदोलक शेतकऱ्यांनी मान्य केला नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आंदोलनाला परदेशातून समर्थन मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य मंत्र्यांची तातडीची बैठकही पार पडली. यानंतर तरी शेतकरी आंदोलनावर काही तोडगा निघणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र याच काळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा साकल्याने विचार करण्यात आल्याचा दावा होत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात नेमके काय पडले याचा वेध घेण्याची गरज आहे. ठराविक राज्ये सोडली तर अन्य राज्यांमध्ये या सुधारित कृषी कायद्यांना पुरेसा विरोध होताना दिसत नाही. हाही मुद्दा या निमित्ताने विचारात घेतला जायला हवा. त्यात मुख्यत्वे ठराविक राज्यांमधील शेतकऱ्यांमध्येच या कायद्याच्या विरोधात रोष असेल तर तो का आहे, त्यामागील कारणे कोणती आणि ती कशी दूर करता येतील हाही भाग विचारात घेतला जायला हवा. अशा काही उपायांद्वारे आताच्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढता येईल अशी आशा आहे. त्या दृष्टीने सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही आशादायी पावले टाकली गेल्याचे दिसून येत आहे. परिच्छेद. खरे तर दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरियाणा राज्यातल्या शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. खरे तर याच राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात आक्रमक होत आंदोलनाची हाक दिली. या दोन राज्यांमध्ये मुख्यत्वे गव्हाचे उत्पादन जास्त होते. साहजिक या राज्यामध्ये गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सुधारित कृषी कायद्यामुळे आमच्या गव्हाला योग्य हमीभाव मिळणार नाही, अशी या शेतकऱ्यांची तक्रार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता यावेळच्या अर्थसंकल्पात गहू उत्पादकांसाठी केली गेलेली 75,000 कोटी रुपयांची तरतूद महत्त्वाची म्हणावी लागेल. धानासाठी 1,72,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगण्यात आले. परिच्छेद. येत्या काळात कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने 16.5 लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल अशी आशा आहे. मात्र पीक कर्जवाटप वेळेत होणे, त्यासाठीचे निकष शेतकऱ्यांसाठी सोपे सोयीचे असणे या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. ठरलेल्या उद्दिष्टांपैकी कमी पीक कर्ज वाटप झाल्याच्या तक्रारी आजवर
वेळोवेळी समोर आल्या आहेत. किंबहुना बँका कृषी कर्ज वाटपाबाबत पुरेशा उत्सुक नसतात असेही दिसून आले. त्यामुळे अनेक शेतकरी कृषी कर्जापासून वंचित राहत आले आहेत. हे चित्र लक्षात घेता कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना कृषी कर्जवाटपाचा लाभ घेता येईल आणि दिलासा मिळेल. परिच्छेद देशात सिंचनाखालील क्षेत्रात वाढ होणेही गरजेचे ठरत आहे. या दृष्टीने वेळोवेळी मोठमोठ्या सिंचन योजनांचा घोषणा करण्यात आली. त्यातले अनेक प्रकल्प मार्गी लागले, परंतु छोट्या सिंचन प्रकल्पांकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे आजही अनेक छोटे सिंचन प्रकल्प पुरेशा निधीअभावी वा अन्य कारणांनी रखडले आहेत. ते पूर्ण झाल्यास ओलिताखालील क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होऊ शकेल. त्या दृष्टीने यंदाच्या अर्थसंकल्पात लहान सिंचन प्रकल्पासाठी करण्यात आलेली 5,000 कोटी रुपयांची तरतूद महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचे जाहीर केले जाण्यालाही महत्त्व आहे. परिच्छेद आपल्या देशाला समृद्ध असा सागरी किनारा लाभला आहे. परिणामी मत्स्य व्यवसायाला चालना मिळाली आहे. असे असले तरी अलीकडे काही कारणांनी हा व्यवसाय अडचणीत सापडत चालला आहे. त्या दृष्टीने मत्स्य व्यवसायाला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी 5 मोठ्या बंदरांचा विकास करण्याची या अर्थसंकल्पात केली गेलेली घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. यापुढे सीवीड फार्मिंगला चालना दिली जाणार आहे. याशिवाय 1,000 कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणांशी जोडल्या जाणाऱ्या असल्याचेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर ऑपरेशन ग्रीन योजनेत 22 नव्या नाशवंत पिकांचा समावेश करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शिवाय ग्रामीण पायाभूत सुधारणा निधीत 10,000 कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता हा निधी 30 वरून 40,000 कोटी केले आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुधारणांच्या अभावी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्यत्वे पक्के रस्ते नसतील तर शेतमालाची शहरी बाजारपेठांमध्ये वेळेत पाठवणी करणे शक्य होत नाही. वेळेवर आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा न झाल्यास पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. म्हणून ग्रामीण भागात पक्के रस्ते आणि 24 तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा या मूलभूत गरजा ठरतात. हे लक्षात घेता या अर्थसंकल्पात पायाभूत सुधारणा निधीत करण्यात आलेली वाढ महत्त्वाची आहे. परिच्छेद पिकांच्या किमान हमीभावाची रचना बदलणार असल्याचे, त्यात सुधारणा करणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले. आज घडीला ठराविक पिकांनाच किमान हमीभाव जाहीर केला जात आहे. साहजिक अन्य पिकांना हमीभावाचे संरक्षण मिळत नाही. आता अशा पिकांनाही किमान हमी भावाबाबत न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही MSPची रचना बदलण्याची, त्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. तिचा विचार करण्यात आला असे म्हणता येईल. याशिवाय शेतमालाला 1.5 पट भावाचेही आश्वासन देण्यात आले आहे. यापूर्वी स्वामीनाथन आयोगाने ही महत्त्वपूर्ण शिफारस केली होती. तिचा उशिराने का होईना विचार होत आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. एकंदर कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंदोलक शेतकरी त्याची कशी नोंद घेतात हे आता पाहायचे. मराठी संपादकीय डिक्टेशन 100 शब्द प्रति मिनिट. बी रेडी, स्टार्ट. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन